आई माझे कपडे प्रेस केले का? हो चिंकी, काल रात्रीच प्रेस केले. कुठे आहे आई? कपडे दिसून नाही राहिले. तिथंच काय हो चिंकी, अंदर हॉल मध्ये. बरोबर पाय. नाही आई नाही, लवकर पाहून दे, मला शाळेत जायचंय, रांगोळी काढायची आहे, लय काम आहे. हो थांब देतो. माझ्याशिवाय एक काम नाही होत ह्या बापलेकीचं. आई मी आंघोळीला जातो, मी आंघोळीवरून येतो रे, तू कपडे काढून ठेव. हो काढतो मी, जातो आंघोळीला. अरू शाळेत नाही जा लागत का आज तुले? जा लागते ना आजी, चाललो ना, थोडासा टाइम आहे झाले. टाइम आहे झाले तर तयारी करून बस. आणि अभ्यास करून राहिला काही एवढ्या सकाळी? आजी अभ्यास नाही करत आहे मी, 26 जानेवारीला भाषण देणार आहे मी, त्याची तयारी करताय, रिव्हिजन लास्ट टाइम. अरे हो वाटते, भाषण देत आहे वाटते. तू कालच लक्ष्मी सांगितलं होतं मला, मी भुलक्कडच आहे. आता लवकर कर हे न जा शाळेत. हो आजी. आता इकडून रॅली येते काय का रमा? हो म्हणाली ताई. हे बाय रमा येऊन राहिली रॅली. जय जवान. जय किसान. भारत माता की जय. महात्मा गांधी की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. प्रजासत्ताक दिन. चिरायू हो. पहा म्हणाली ताई, बाजूस रॅली आली आणि निघूनही गेली. हो आता इथंच थोडी फिरण बंद गावात राहिली, कारण ना ते सर लोक. मॅडमनं तर मस्त तयारी केली. त्या काय मॅडम होत्या तशाच टिपटॉप राहते. पहिले आपल्याला काही घरचे कामं नाही करावं लागत आणि नाही वावरात जावं लागत. चाल जातो आता रमा, अजून घरी जाऊन स्वयंपाकही करायचा आहे. रॅली पाहायला आले तेच स्वयंपाक राहूनच गेला. बरं झालं कांताबाई आपण लवकर आलो इकडं. हो ना, आता येतच असून रॅली. पाय पाय आली काय करायली, आता आवाज येऊ राहिला. हो हो येणच आता. कांताबाई लय लोक आहे इकडे तिकडे रॅली पाहासाठी. आता रान नाही का त्याच्या घरचे लेकरं असल्यावर पाहासाठी ते. हो कांताबाई बरोबर आहे. रॅली आली वाटते काकू? हो आली ना, कधीची आली. ये बस इथे उभी राह. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. भारत माता की जय. प्रजासत्ताक दिन. चिरायू हो. महात्मा गांधी की जय. मुलींनो मोठा आवाज काढा आणि दुसरे नारे घ्या. का एकच एक नारे घेऊ राहिला कच्चे, दुसरे घ्या. हो मॅडम. कांताबाई तू यांना तू तर मस्त आहे, नारे देत आहे, समोरच आहे सगळ्यात. हो बदमाश आहे पण हुशार आहे, भाषण आहे आज त्याचं. जाऊ मग कांताबाई आपण तिघी भाषण ऐकायला जायचं. हो जाऊ ना. शालू तू पण ये जाऊ. हो हो येईन ना काकू. श्याम आहे तर मस्त नारे देत आहे, समोरच आहे सगळ्यात. हो काकू मला कालच म्हणे, मी म्हणे मस्त नारे देतो म्हणे, दे जो म्हणे पाहिले म्हणे, म्हणून मग आली आज लवकरच स्वयंपाक करून. हो बरं केलं ना. माझं नाव प्रिया. मी आज या प्रजासत्ताक दिनाचे संचालन करणार आहे व सर्वप्रथम चिंकी आपल्या समोर एक देशभक्तीवर गीत सादर करणार आहे. मी तिला विनंती करते की तिने समोर येऊन गीत सादर करावे. माझं नाव प्रिया. मी आज तुमच्या समोर एक गीत सादर करणार आहे. माझ्या गीताचे नाव आहे सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा. सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा. सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा. हम बुलबुले हैं इसकी वो गुलसिता हमारा हमारा. सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा. हम बुलबुले हैं इसकी वो गुलसिता हमारा हमारा. सारे जहां से अच्छा. पर्वत हो सबसे ऊंचा हमसाया आसमां का. पर्वत हो सबसे ऊंचा हमसाया आसमां का. वो संतरी हमारा वो पासबा हमारा हमारा. सारे जहां से अच्छा. चिंकीने खूप छान गीत सादर केले आहे, तिच्यासाठी जोरदार टाळ्या. माझं नाव आरव. मी आज 26 जानेवारी निमित्त भाषण देणार आहे, ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकावे ही माझी नम्र विनंती. सर्व आदरणीय अतिथीगण, शिक्षक, मुख्याध्यापक, माझे प्रिय सहकारी आणि इतर सर्व उपस्थितांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण सर्वजण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो. या दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली.
1947 मध्ये ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने आपली राज्यघटना स्वीकारून एक लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आणि ते आपल्या लोकशाही अधिकाराचे संरक्षण करते. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य व न्यायाची वागणूक मिळते. शेवटी मला असे म्हणायचे आहे की प्रजासत्ताक दिन हा केवळ सुट्टीचा दिवस नाही, तर तो आपल्याला आपल्या देशाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे. आपण सर्वांनी मिळून या दिवसाचा सन्मान करू व आपल्या देशाला नवीन उंचीवर नेण्याची शपथ घेऊया. धन्यवाद. जय हिंद.